तालुक्यातील दहातोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आला असल्याने गावात कॉलरा साथीचा फैलाव होऊ नये यासाठी युद्धपातळीवर नागरिकांची तपासणी करून उपचार करण्यात येत आहे। गावात आरोग्य पथक ठाण मांडून बसले आहे। सध्या स्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे। जिल्हा व तालुकास्तरीय 5 पथकांनी प्रत्यक्ष दहातोंडा येथे जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली आहे। 3 जुलै रोजी सायंकाळपर्यंत 5 सर्वेक्षण पथकांनी 260 घरातील नागरिकांची तपासणी केली। त्यामध्ये 1160 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या, परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठलाही व्यक्ती कॉलरा बाधित आढळून आला नाही। अतिसार, उलटी, हगवण याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे। दहातोंडा या ठिकाणी सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। दिनांक 1 रोजी जो रुग्ण निघाला होता त्याला शासकीय रुग्णालय ठिकाणी भरती केलेलं होतं। तो नुकताच काल डिस्चार्ज होऊन आलेला आहे व सुस्थितीत आहे। त्यानंतर 4 तारखेला जे आपल्याकडे 3 संडासचे मेजर रुग्ण निघाले होते त्यांना आपण इथं ॲडमिट करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पूर्णपणे आपण तंदुरुस्त केलेलं आहे। सद्यस्थितीत ते सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत। सद्यस्थितीमध्ये तरी असा कॉलरा सदृश्य किंवा जास्त अतिसार असलेला रुग्ण आढळून आलेला नाही। त्याचप्रमाणे जे आपल्या घरोघरी आपल्या 10 पथकांद्वारा सर्वेक्षण सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत। तसंच या ठिकाणी आपले 2 वैद्यकीय अधिकारी, 3 समुदाय आरोग्य अधिकारी, एक BMS डॉक्टर, एक MBBS डॉक्टर आणि मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण लक्ष देऊन आहोत। त्याप्रमाणे सदर झोपडपट्टी भागामध्ये जे पाण्याचा पुरवठा होता तो काही प्रमाणात दूषित प्रमाणात झाल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे। सदर जे सोर्स आहेत दूषित पाण्याचे ते पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आणि पाण्याचं क्लोरिनेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे। गावातील जे संभाव्य लिकेजेस आहेत ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे घरोघरी सध्या आपल्या पथकामार्फत 7 सर्वेक्षण फार चांगल्या रीतीने सुरू आहे। तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक 5, आरोग्य सेविका 5, अशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका 5 यांचा समावेश असून यांच्यामार्फत दहातोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे। गावकऱ्यांना पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडिकोर देण्यात आले असून नागरिकांना आरोग्य शिक्षणांतर्गत पाणी निर्जंतुक करून पिण्याबाबत माहिती देण्यात आली आहे। विलगीकरण कक्ष व संदर्भ सेवा सध्या स्थितीत 7 नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्य सेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरविण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे। जिल्हास्तरीय अधिकारी व मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे। जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकाने दहातोंडा येथे भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना 7 नियंत्रणाकरिता सूचना दिल्या। अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दूरध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता मार्गदर्शन केले असल्याची माहिती आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।